पनीर मसाला बनवूया. त्यासाठी पनीर कट करून घेतलेत. थोडंसं हिंग लागणार आहे, लाल तिखट, मीठ, हळद, ही अद्रक लसूण कांदा टोमॅटोची पेस्ट केली आहे ग्रेव्हीसाठी. तेल गरम करायला ठेवलं आहे. मला पनीर मसाला नाही भेटला म्हणून मी आणला शाही पनीर मसाला एव्हरेस्टचा, तो पण टाकायचा आहे. तर ग्रेव्ही टाकूया. ग्रेव्ही टाकली, आता चांगली भाजून घेऊया. चांगली भाजायची. याला धना पावडर पण टाकायची, मी सांगितलेली विसरलेली सांगायला, सॉरी. हे बघा धना पावडर. याला भाजलेलंच आहे आपण, कांदा टोमॅटो अद्रक लसूण. तर थोडीशी भाजायची, मसाले ॲड करायचे. थोडंसं मीठ टाकते, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मी थोडी घट्ट करणार आहे, डब्याला द्यायची आहे म्हणून. हे बघा. आता हिंग टाकूया. थोडंसं परतायचं हिंग टाकल्यावर. सगळे मसाले ॲड करायचे. थोडीशी हळद टाकूया, थोडीशी हळद, धना पावडर, लाल तिखट 2 चमचे टाकते. आणि हा मसाला शाही पनीर मसाला आहे. मला पनीर मसाला नाही भेटला म्हणून मी आणला आहे. तो पण थोडासा टाकायचा, जास्त नाही. हे बघा, एवढा टाकला आहे. तर तिखट होईल जास्त टाकल्यावर. पनीर टाकूया आता. पनीरला जास्त हलवायचं नाही, पनीर तुटतं. मग थोडंसं पाणी टाकूया, थोडंसं पाणी टाकूया. अजून थोडं पाणी लागल. पनीरला जास्त हलवायचं नाही, पनीर मग तुटतं ते सगळं. हे बघा, थोडंसं पाणी टाकूया. माँ की ममता से मोल ना कभी सकली लेती है.
एवढं घट्ट करणार आहे. असं डब्याला द्यायचं आहे. ग्रेव्ही नाही ठेवणार जास्त. हे बघा, पनीरची भाजी झाली. हे बघा, एवढी घट्ट केली मी.